शहरातील रखडलेल्या व अपूर्ण विकास कामांवरून उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसमत कार्यालयाला थेट जाब विचारत सविस्तर माहितीची मागणी केली आहे। शहरातील प्रमुख रस्ते, दुभाजक, नाली व सुशोभीकरणाची कामे महिनोन्महिने बंद अवस्थेत पडून असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। लक्की हॉटेल ते मयूर मंगल कार्यालय मार्गावरील दुभाजक रोड व नालीचे काम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आसेगाव कॉर्नर ते शासकीय फेडरेशन कवठा रोडपर्यंतचे दुभाजक व रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। अर्धवट काम, तुटलेले रस्ते, उघड्या नाल्या आणि धुळीमुळे नागरिक, वाहनधारक व व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। उपनगराध्यक्षांनी मागितलेल्या माहितीत कामांचे अंदाजपत्रक, अंतिम मुदत, आजपर्यंत झालेले व बाकी असलेले काम, नाली व स्लॅबची माहिती, बॉक्स सेलचे एस्टिमेट, दुभाजकातील इलेक्ट्रिक पोल, झाडे, कटआउट, रबर, प्लास्टिक, पेंट, साईड बोर्ड, पेव्हर ब्लॉक आणि स्पीड ब्रेकर यांचा संपूर्ण तपशील मागवला आहे। विशेष म्हणजे कामांची मुदत संपली आहे का, ठेकेदारांवर कोणती कारवाई झाली, अतिरिक्त निधी खर्च झाला का याबाबतही प्रशासन मौन बाळगत असल्याने संशय अधिक गडद होत आहे। शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली फक्त फलकबाजी आणि भूमिपूजन झालं, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। विकास कामांच्या नावाखाली शहराची दुर्दशा सुरू आहे। जनता रोज त्रास सहन करत आहे। रखडलेली कामे तात्काळ पूर्ण झाली नाही तर लोकप्रतिनिधींसह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांनी दिला आहे। दरम्यान कोट्यावधी रुपयांची विकास कामे अपूर्ण अवस्थेत का पडली, प्रशासन ठेकेदार संगनमत आहे का आणि नागरिकांच्या पैशांचा हिशेब कोण देणार असे सवाल आता जोर धरू लागले आहेत। नवीद अहमद यांची रिपोर्ट, वसमत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.